नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यांचा परिचय करून घ्यायचा आहे. परिचय म्हणजे ओळख. आता अर्थशास्त्र हा विषय आपणा सर्वांना म्हणजे माझ्यासहित आपणा सर्वांना तो अपरिचित आहे. म्हणजे आपण हा शब्द केवळ ऐकलेला आहे. मला फारसा अपरिचित नाही, परंतु तुम्हाला हा विषय जास्त अपरिचित आहे. हा विषय अपरिचित आहे म्हणजे या विषयामध्ये जे घटक अभ्यासायचे आहेत ते तुम्हा लोकांना अपरिचित आहेत. जसं आता तुमच्यासमोर मी काही नोट्स ठेवलेले आहेत. आता ही अर्थशास्त्राची आपली 12वीची अनुक्रमणिका बघा. इथे काही प्रकरणं दिलेली आहेत. त्या प्रकरणांकडे जर आपण बघितलं तर सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हे पहिलं प्रकरण आहे. त्यानंतर उपयोगिता आणि विश्लेषण, मागणीचे विश्लेषण, मागणीची लवचिकता, पुरवठा विश्लेषण, बाजाराचे प्रकार, निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न, भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, भारताचा विदेशी व्यापार. हे जे सगळे घटक आहेत हे थोडेसे आपण कधी नाही ऐकलेले म्हणजे अपरिचित आहेत. आणि म्हणून आपल्याला अर्थशास्त्र हे थोडंसं अपरिचित आहे असं मी म्हणतो. परंतु अर्थशास्त्र हे जेवढं गरजेचं आहे तेवढंच इंटरेस्टेडसुद्धा आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, अर्थशास्त्राचा अभ्यास करताना जगात आज काय चालू आहे याकडे माणसाचं लक्ष असलं पाहिजे. आता वर्तमानपत्राचं वाचन जर तुमचं असेल तर प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये अर्थचक्र नावाचं एक पान असतं आणि त्याच्याकडे जर बघितलं तर अर्थशास्त्राच्या संदर्भातल्या तिथं वेगवेगळ्या बातम्या असतात. तर तो विषय वेगळा आहे, आपण कालांतराने त्यावर चर्चा करू. परंतु आज आपल्याला जी चर्चा करायची आहे ती म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आता सूक्ष्म म्हणजे काय आणि स्थूल म्हणजे काय हे जर मला थोडंसं माहिती असेल तर मला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र लवकर कळेल. मागील काही तासांमध्ये आपण सूक्ष्म शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थूल या शब्दाचा सुद्धा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सूक्ष्म म्हणजे लहानात लहान आणि स्थूल म्हणजे मोठे असा सर्वसाधारण आपण अर्थ काढलेला आहे. आता इथं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असे दोन शब्द प्रयोग केलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम हे समजून घ्यायचं आहे की हे दोन्ही वेगवेगळे अर्थशास्त्र नाहीत, तर सूक्ष्म आणि स्थूल या अर्थशास्त्राच्या अभ्यास करण्याच्या पद्धती आहेत, मेथड. सूक्ष्म पद्धतीने अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची जी पद्धत आहे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात आणि स्थूल पद्धतीने अभ्यास करण्याची जी अर्थशास्त्राची पद्धत आहे त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हणतात. आता अर्थशास्त्र हा विषय, या विषयाची पार्श्वभूमी म्हणजे या विषयाचा इतिहास, हा विषय कशा प्रकारे विकसित होत आज इथपर्यंत आलेला आहे आणि आता आपल्याला या अर्थशास्त्राबद्दल कशी माहिती मिळवता येईल याचं थोडक्यात आपल्याला चर्चा करायची आहे. हे सगळी चर्चा मी तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे. माझा प्रयत्न आहे तुमच्याशी चांगलं बोलण्याचा. आज आपला ह्या अर्थशास्त्राचा हा पहिला पिरियड आहे असं मला वाटतं आहे. यापूर्वी मी 2 व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाठवले, परंतु त्यावर आपण विषयाबद्दल काहीच बोललेलं नाही आहे. आता थेट विषयाकडे जर जायचं म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अभ्यास शाखा आहे. त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्र ही सुद्धा अर्थशास्त्राची अभ्यास शाखा आहे. म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत आहे. अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.
वेगवेगळे विषय असतात. जसं तुम्हाला 12वीमध्ये 6 विषय आहेत आणि 6 विषयांचा जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक विषयाची अभ्यास करण्याची एक वेगवेगळी पद्धत आहे. तसं या अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी अभ्यास करताना ज्या पद्धती वापरलेल्या आहेत त्या पद्धतीचं सर्वसाधारणपणे विचार केला असता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा प्रकारे त्याचं विभाजन करता येतं. तर सर्वप्रथम तुम्हाला काही अर्थशास्त्रज्ञांची नावं आपण पाहू. नुसतं नावं बघू किंवा त्यांनी काय काम केलेलं आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर रॅग्नर फ्रिश नावाचे अर्थशास्त्रज्ञ हे अर्थशास्त्रामध्ये खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी अनेक संशोधनं केली. ते नॉर्वे देशाच्या आर्थिक समितीचे सदस्य होते आणि त्या नॉर्वे देशाच्या आर्थिक समितीचे सदस्य असताना त्यांनी अर्थशास्त्रावर मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचं जे काम आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे वेगळा वेळ देऊन. आणि ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्रज्ञ यांचंसुद्धा खूप मोठं अर्थशास्त्रामध्ये योगदान आहे. प्राध्यापक मार्शल, प्राध्यापक पिगू, जे.आर. हिक्स, सॅम्युएलसन, श्रीमती जोन, लॉर्ड केन्स, माल्थस अशा प्रकारचे अनेक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांचे वेगवेगळे कामं आहेत. आता आपला पहिला प्रश्न आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि दुसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. मित्रांनो, आपल्याला अर्थशास्त्र समजून जाणून घेताना सर्वप्रथम या दोन संकल्पना समजणं अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे सूक्ष्म म्हणजे लहानात लहान आणि स्थूल म्हणजे मोठे. तर अर्थशास्त्रामधल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या वैयक्तिक पातळीवर त्यांचा अभ्यास करणे किंवा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. इथे काही अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या आहेत. त्याकडे जर आपण पाहिलं, मॉरिस डॉब सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या करताना असं म्हणतात, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे हा शब्द मी इथे जरा जोरात बोललो आहे. अर्थव्यवस्था काय आहे? अर्थव्यवस्था आणि त्या अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. अध्ययन हा शब्द वारंवार येणार आहे. कदाचित तुम्हापैकी काही विद्यार्थ्यांना माहिती असेल अध्ययन म्हणजे काय आणि अध्यापन म्हणजे काय. आता मी जे करतो ते अध्यापन आहे आणि तुम्ही जे करता ते अध्ययन आहे. अध्ययन म्हणजे अभ्यास करणे आणि अध्यापन म्हणजे शिक्षक अध्यापन करतात, शिकवतात. तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी म्हणजे अतिशय बारीक पद्धतीने त्याला सूक्ष्म म्हणतात. अध्ययन म्हणजे अभ्यास करणे, त्याला सूक्ष्मलक्षी किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. त्यानंतर ए.पी. लर्नर यांची व्याख्या इथे दिलेली आहे. ही जरा थोडीशी व्यवस्थित बघा. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे, उपभोक्त्याच्या रूपाने व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेचा संचलनात कशाप्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. तर ही ए.पी. लर्नर यांची जी व्याख्या आहे ही थोडीशी मोठी आहे परंतु अतिशय सोपी आहे. त्यांनी या ठिकाणी आपल्याला समजून सांगताना असा प्रयत्न केलेला आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र जणू काही सूक्ष्मदर्शिका आहे. सूक्ष्मदर्शिका तुम्हा सर्वांना माहिती असली पाहिजे. सूक्ष्मदर्शिका हे एक मॉडेल आहे. हे कशाचं मॉडेल आहे सूक्ष्मदर्शिका? तर सूक्ष्मदर्शिकेतून बघितले असता
लहानात लहान वस्तूसुद्धा मोठी दिसते. सूक्ष्मदर्शिकेतून अतिशय लहानात लहान वस्तूसुद्धा मोठी दिसते. म्हणजे ही छोट्या छोट्या वस्तूंचं निरीक्षण करण्याची एक साधन आहे, एक मॉडेल आहे. आणि त्यांनी फक्त AP लर्नर यांनी फक्त तुम्हा आम्हाला समजावं म्हणून ते मॉडेल तुम्हाला उदाहरणादाखल दिलेलं आहे की जणू काही सूक्ष्मदर्शिकेद्वारे आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रातले वेगवेगळे घटक बघतो, म्हणजे त्यांचा अभ्यास करतो. त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतात. आणि ही दुसरी एक व्याख्या तुम्हाला इथं मी देतो आहे, ती म्हणजे प्राध्यापक केनेथ बोल्डिंग. तर केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या आता तुम्हाला जे यावर्षी पुस्तक अभ्यासाला दिलं आहे किंवा तुम्हाला हे जे पुस्तक आपण अभ्यासत आहोत त्यामध्ये ही व्याख्या नाही. ही व्याख्या मी मागील वर्षीच्या पुस्तकातून घेतलेली आहे, कारण ही व्याख्या मला खूप आवडली किंवा खूप समर्पक वाटते. आवडली म्हणण्यापेक्षा ही समर्पक आहे, म्हणजे खूप बरोबर वाटते. ती व्याख्या जर वाचली तर आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे चटकन लक्षात येतं. आणि मला असं वाटतं प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांचीच व्याख्या आपण अभ्यासली तर खूप चांगलं होईल. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. पुन्हा एकदा ऐका. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. आता प्राध्यापक केनेथ बोल्डिंग यांची ही जी व्याख्या आहे ही अतिशय समर्पक, म्हणजे बरोबर, खूप मनाला पटण्यासारखी आहे. ते असं म्हणतात की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट, इथं विशिष्ट शब्दाला खूप त्यांनी जोर दिलेला आहे किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला. उद्योग संस्था म्हटलेलं नाही त्यांनी, विशिष्ट उद्योग संस्था. म्हणजे आता वेगवेगळ्या उद्योग संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, साबणाचे कारखाने आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या. आता आपल्या गावाजवळच इथं DMIC मोठा प्रकल्प आहे, तिथे वेगवेगळे कारखाने आहेत. पर्किन्समध्ये काय वेगवेगळे असे प्रोडक्ट आहेत की तिथे 4 व्हीलरचे काही पार्ट तयार होतात, 4 व्हीलर तयार होतात. तर हे सगळे जे कारखाने आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी उद्योग संस्था म्हणण्याऐवजी विशिष्ट उद्योग संस्था असं म्हटलं आहे. विशिष्ट म्हणजे एक उद्योग संस्था घ्यायची, जसं स्कोडा ही विशिष्ट उद्योग संस्था झाली. नुसतं उद्योग संस्था म्हटलं तर सगळं पूर्ण ती DMIC झाली. परंतु पूर्ण DMICचा विचार न करता केवळ एक संस्था किंवा एका संस्थेचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला विशिष्ट उद्योग संस्था म्हणतात. विशिष्ट कुटुंब म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब, उच्च मध्यमवर्गीय कुटुंब, श्रीमंत कुटुंब, अतिश्रीमंत कुटुंब, असे वेगवेगळे कुटुंब आहेत. यांना म्हणायचं विशिष्ट कुटुंब. नुसतं कुटुंब नाही, विशिष्ट, वेगळे काहीतरी वेगळे कुटुंब. वैयक्तिक किमती, वैयक्तिक किमती म्हणजे कुठल्या तरी एका वैयक्तिक वस्तूच्या किमती. जसं तुम्ही सायकल घेतली, सायकलमध्ये ॲटलस सायकल म्हणजे विशिष्ट सायकल आहे ती, आणि त्या ॲटलस सायकलची किंमत मग त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकार आहेत. 22 नंबरची, 24 नंबरची, अशा वेगवेगळ्या सायकल आहेत. मग त्या विशिष्ट वस्तू ज्या आहेत किंवा विशिष्ट त्याचं एक वर्गीकरण म्हणू आपण त्याला, ते जर आपण विशिष्ट पद्धतीनं त्याचा विचार केला, विशिष्ट पद्धतीनं अभ्यास केला तर ते सूक्ष्म अर्थशास्त्र होतं. म्हणजे सूक्ष्म याचा अर्थ लहानात लहान गोष्टींचा तपशीलवार अभ्यास करणे. पुन्हा एकदा या व्याख्येकडे आपण जर गेलो तर आपल्या अजून काही थोडंसं लक्षात येईल. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. आता अर्थशास्त्र समजून घेताना अनेक अडचणी आपल्याला येतात सुरुवातीला काही पिरियडमध्ये. आता तुमचं माझं सुदैव म्हणा, एका दृष्टीनं दुर्दैव म्हणा, मला तुमच्या समोर येता येत नाही आहे.
आणि तुमच्याशी बोलता येत नाही आहे. मलाही मर्यादा येतात. माझ्यासमोर हा फोन आहे, या फोनवर मी बोलतो आहे. मलासुद्धा म्हणावा तेवढा असा कॉन्फिडन्स नाही या सोबत बोलण्याचा, पण माझा प्रयत्न चालू आहे. मी थोडं अडखळतो आहे, परंतु तरीही जास्तीत जास्त कशाप्रकारे चांगलं विश्लेषण करून तुम्हाला सांगता येईल असा माझा प्रयत्न आहे. काही 1-2 पिरियडला तुम्हालाही माझं समजून घेणं थोडंसं जड जाईल, मलाही तुम्हाला समजून सांगायला जड जाईल, परंतु मला खात्री आहे निश्चितच पुढील काही तासिकांमध्ये तुम्हालाही चांगलं समजेल, मलाही चांगलं बोलता येईल. आता सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र म्हणजे थोडक्यात अर्थशास्त्राची अभ्यास करण्याची ही पद्धत आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे अर्थशास्त्रातील विविध ज्या संकल्पना आहेत त्या सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र होय. आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रातील विविध संकल्पना ह्या स्थूल पद्धतीनं म्हणजे देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर विचार करणे. उद्योग म्हटले की सगळे उद्योग आले, विशिष्ट उद्योग नाही. उद्योग म्हणजे सगळेच उद्योग. किमती म्हणजे सगळ्याच किमती, विशिष्ट वस्तूच्या नाही. विशिष्ट वस्तूची किंमत म्हटलं तर ते सूक्ष्म अर्थशास्त्र आणि किमती सगळ्या वस्तूच्या म्हटलं तर ते स्थूल अर्थशास्त्र. अशा रीतीने सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि तुम्हीसुद्धा हे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र पुन्हा तुम्हाला मी एक चांगला वेगळ्या पद्धतीचा किंवा अजून चांगला व्हिडिओ या यूट्यूबवर लोड करून मी देणार आहे. परंतु आता मला तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे समजून सांगताना तुम्ही ह्या 2 गोष्टी एकदा समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, मी तुम्हासमोर मुद्दाम माझ्या चेहऱ्याच्या ऐवजी हे मी ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स इथं तुम्हाला दिलेल्या आहे. तुमच्या लक्षात येईल या पेजवर स्थूल अर्थशास्त्र आणि या पेजवर सूक्ष्म अर्थशास्त्र लिहिलेलं आहे मुद्दामच. इकडं बघा व्याख्या आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची आणि या पानावर व्याख्या आहे स्थूल अर्थशास्त्राची. म्हणजे ह्या ज्या 2 संकल्पना आहेत या संकल्पना आपल्याला समजून तर घ्यायच्याच आहेत, शिवाय आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याची तयारी करावी लागणार आहे. कारण आता जर विचार केला तर आता ऑगस्ट महिना चालू आहे. आज काही 1-2 तारीख आहे आणि अजूनसुद्धा तुमची आणि माझी भेट नाही किंवा अजूनसुद्धा मी पहिल्याच प्रकरणाची तयारी करतो आहे, तर आपण मागे आहोत. आपल्याला येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये 100% सिलेबस संपवायचा आहे आणि त्यामुळं तुम्ही जास्तीचं लक्ष देणं गरजेचं आहे. मी सुद्धा जास्तीचा वेळ देणं गरजेचं आहे. मी सुद्धा जेव्हा मला तुमच्यासोबत अर्धा तास मिळणार आहे बोलायला, तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे, त्या अर्ध्या तासामध्ये मी तुमच्या पुढे येताना पूर्ण तयारी करून आलो तरच मला तुमच्याशी बोलता येईल, नाही तर अर्धा तास असाच निघून जाईल आणि असेच 1-1 दिवस पुढे निघून जाईल. आता तुम्हाला काही खास गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. हे बघा, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे 12वी बोर्डाची. ती कशी होईल, होईल की नाही होईल, कोरोना संपेल की नाही संपेल, मला वाटतं हा विषय आपला नाही आहे किंवा आपला आहे तरी त्याची एक पातळी आहे. जसं मला असं वाटतं हा एवढा मोठा कोरोना असताना जर आपण आपले दैनंदिन कामं आहेत, आपलं खाणं पिणं म्हणू आपण त्याला, ते काही बंद केलेलं नाही, तर मग आपण हे जे काही आपला विकासात्मक दृष्टी आहे किंवा हा जो अभ्यास आहे याला कुठलंही कारण देऊन आपण टाळू शकत नाही. जर आपण म्हटलो कोरोना आहे, माझ्याकडं मोबाईल नाही, असं आहे तसं आहे, ते काहीही असो, तुमच्याकडं मोबाईल असेल किंवा नसेल, आणि त्यामुळंच मी हे यूट्यूब वर लोड करण्याचा म्हणजे ठरवलेलं आहे. कारण असं की जरी समजा एखाद्या मुलाकडं फोन नसेल तरी तो हे व्हिडिओ नंतर बघू शकतो कधी दुसऱ्याच्या यूट्यूबवर सुद्धा. आणि तुम्हा सर्वांना माझी स्ट्रिक्टली सूचना आहे की तुम्ही पुस्तकं घ्या, वह्या घ्या,
रजिस्टर घ्या आणि पहिला पेन आणि वही हातात घ्या. त्याशिवाय तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. जी 80 मार्काची थिअरी किंवा 80 मार्काची लेखी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, ती परीक्षा तुम्ही लिखाणाचा चांगला सराव केल्याशिवाय तुम्हाला देता येणार नाही. यावर्षी मला वाटतं 12वीचा निकाल काही 80-82% काहीतरी लागलेला आहे. काही जास्त लागला, मला नक्की आकडा सांगता येणार नाही. 12वीच्या कालच मला काही मुली भेटल्या होत्या, त्यांना चांगले मार्क्ससुद्धा मिळालेले आहेत. त्यांची नावं माझ्या लक्षात नाही आहेत. नाव मला वाटतं एक नाव डिडोरे नाव आहे बघा एका मुलीचं, आणि दुसरी मुलगी आहे तारा भगत, आणि अजूनसुद्धा 1-2 मुलं आहेत. त्यांनी चांगला अभ्यास करून चांगले मार्क घेतलेले आहेत. तर आपल्याला त्यांच्यापेक्षासुद्धा चांगले मार्क मिळवायचे आहेत, आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला एकत्र येणं गरजेचं आहे. आता मला असं वाटतं की जे लहान मुलं आहेत, म्हणजे 5वी 6वीची किंवा त्याच्यापेक्षा लहान किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठाली, तर ते जे मुलं आहेत त्यांना त्यांच्या आईवडिलांची खूप मदतीची गरज असते, शिक्षकांच्या मदतीची गरज असते. पण आपण 12वीला आहात, तुम्ही 12वीला आहे, आणि तुम्हाला मला असं वाटतं की शिक्षकांची किंवा पालकांची फारशी गरज नाही आहे. की ह्याच्यामुळं गरज नाही आहे की तुम्ही स्वतःचा अभ्यास करू शकता, स्वतः सराव करू शकता, अभ्यास कसा करायचा हे तुम्ही शोधू शकता, अनेक गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता, कारण तुमच्याकडे तेवढी समज आलेली आहे. आणि म्हणून पण जरी तुमच्याकडे समज आलेली असली तरी तुम्हालासुद्धा काही अंशी मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही सर्व शिक्षक, तुमचे इंग्रजीचे गुंजाळ सर असतील किंवा मागाडे सर, सोनवणे मॅडम, वाघ मॅडम, अजून जे काही शिक्षक असतील, ह्या सर्वांचा प्रयत्न तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा आहे. तुम्ही त्याचा कसा फायदा घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे, हा आपला वेगळा विषय आहे. आपला विषय हा आहे की सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. मित्रांनो, तुम्हाला विशेष आवर्जून मला सांगायचं आहे की या प्रकरणामध्ये फक्त 2 शब्द ज्याला समजतात त्याला हे प्रकरण समजतं, आणि हे प्रकरण ज्याला समजतं त्याला संपूर्ण अर्थशास्त्र समजतं, असं माझं मत आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून मी अर्थशास्त्राचं अध्यापन करतो. मला माहिती आहे, ज्या मुलांना पहिलं प्रकरण समजतं त्यांना सगळं अर्थशास्त्र लवकर समजतं. कारण त्यामध्ये या पहिल्या प्रकरणामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीवर फोकस केलेला आहे. या अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यांचं विश्लेषण किंवा त्यांची व्याख्या, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांची व्याप्ती दिलेली आहे. आता ही वैशिष्ट्ये, व्याप्ती हा भाग पुढचा आहे, पण त्याच्या अगोदर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात त्यांच्या व्याख्या हे जर मला आल्या तर मला पुढचं कळणार आहे. व्याख्या येणं म्हणजे व्याख्या पाठ करणं नाही, लक्षात ठेवा. मला सूक्ष्म लक्षीय अर्थशास्त्राची व्याख्या येते म्हणजे ती माझ्या पाठ आहे, हे चुकीचं आहे. मला अर्थशास्त्राची व्याख्या येते म्हणजे मला सूक्ष्म अर्थशास्त्र कळलेलं आहे, त्यालाच येते असं म्हणता येईल. पाठांतर नाही. समजलं पाहिजे आपल्याला त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रातील विविध संकल्पना, विविध म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना, सूक्ष्म म्हणजे अतिशय लहानात लहान वेगळ्या करून त्याची अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे सूक्ष्म लक्षीय अर्थशास्त्र होय. त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्र म्हणजे ही एक स्थूल म्हणजे मोठं, जसं इथे एक व्याख्या दिलेली आहे, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे, ही एक व्याख्या. दुसरी व्याख्या अशी आहे, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. बघा, इथे
जर या दोन व्याख्यांचं मी निरीक्षण केलं तर बघा, ही केनेथ बोल्डिंग यांची व्याख्या बघा. इथे शब्द वापरला विशिष्ट आणि इथे शब्द वापरला आहे एकूण. या दोन शब्दांचाच विचार तुम्हाला इथे करायचा आहे. विशिष्ट आणि एकूण. विशिष्ट कुटुंब संस्था किंवा विशिष्ट उत्पादन संस्था ह्या कुठे येतात तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये येतात. आणि एकूण, एकूण म्हणजे जे काही अर्थशास्त्रातले घटक आहेत, जसं रोजगार हा अर्थशास्त्रातला घटक आहे, पण एकूण रोजगार, एकूण रोजगार, जर या एकूण रोजगाराचा अभ्यास आपण केला तर आपण स्थूल पद्धतीने अभ्यास करतो, म्हणजे समुच्चय पद्धतीने अभ्यास करतो. एकूण बचत, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, हे जे एकूण किंवा हे जे समुच्चय बोधक ज्या संकल्पना आहेत त्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतात. आणि म्हणून आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र समजून घेताना ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या वारंवार याचं वाचन करणं आहे. आजच मी तुमच्याशी बोललो आणि लगेच तुम्हाला समजलं असं होणार नाही, असं होणार नाही. लक्षात घ्या तुम्ही. लगेच आजचे आज तुम्हाला पहिल्याच पिरियडमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र मी सांगितलं आणि लगेच तुम्हाला कळलं असं होऊ शकत नाही. कारण मुळातच अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हा अपरिचित आहे आणि त्याचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे 12वीमध्ये. आता आपल्याकडे शिक्षण पद्धती अशी आहे की 11वीमध्ये हा विषय तुम्हाला होता, परंतु आपण 11वीमध्ये या विषयाचंच काय, कुठल्याच विषयाचा कुठलाच अभ्यास आपण करत नाही. आणि म्हणून आपल्याला आता हे 12वी म्हणजे लगे अर्थशास्त्राच्या बाबतीत पहिलीचा वर्ग म्हणतो मी, म्हणजे पहिलीपासून सुरुवात केल्यासारखे आहे. आणि म्हणून थोडंसं जसं पहिलीला आल्यानंतर शाळा नको वाटते तसं हा विषय तुम्हाला नको वाटेल, पण जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा हा विषय तुम्हाला, मला खात्री आहे सगळ्या विषयामध्ये तुम्हाला हा विषय आवडल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वर्षी मला बाकीच्या मुलांचे मार्क मी बघितले नाही, परंतु तारा भगतचे मार्क मी काल बघितले. तिला 92 मार्क पडलेले आहेत अर्थशास्त्रामध्ये. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये 8 मार्क तिला कमी पडलेले आहेत. आणि मला असं वाटतं यावर्षी त्या 8 मार्काची उणीव आपल्याला भरून काढायची. यावर्षी कमीत कमी 10 मुलांना तरी 100पैकी 100 मार्क पडले पाहिजे असं माझं टार्गेट आहे, असं माझं टार्गेट आहे. अशा पद्धतीनं मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. तुम्ही सहकार्य कराल न कराल हे काही मला माहिती नाही आहे, परंतु मी तुमच्याकडून करून घेणार हे मात्र मला माहिती आहे. कशाही पद्धतीनं मी तुमच्याकडून करून घेणार आहे. तुमच्या सगळ्यांचे फोन नंबर माझ्याजवळ आहेत आणि त्यामुळं तुम्ही जर अभ्यास करत नसाल तर तुमचे जे कोणी पालक असतील, तुमचे आई वडील किंवा तुमचे भाऊ चुलते, जे कोणी तुमच्या घरातले तुमचे पालक आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुमच्याकडून करून घेणार म्हणजे घेणार. मी दरवर्षी अशाच पद्धतीनं काम करतो. जे मुलं अभ्यास करत नाही त्यांना अभ्यास करायलाच लावतो. आता मागच्या काही पिरियडमध्ये माझ्याकडे वेळेची कमतरता होती, म्हणजे वेळ नव्हता, त्यामुळे मी तुमच्या पालकांना फोन करू शकलो नाही. मी एक नवीन ग्रुप तयार केलेला आहे बघा, इको हिंदी होमवर्क नावाचा. त्यावर किती मुलं काय काम करतात हे मी बघतो आहे. काही विशिष्ट मुलंच मी सांगितलेल्या नोट्स ह्या जे काही माझ्यासमोर आहेत आता ह्या दिसत आहेत तुम्हाला, ह्या काही विशिष्ट मुलांनीच ह्या नोट्स लिहून टाकलेल्या आहेत, परंतु काही मुलं बघत नाही, लक्ष देत नाही. तर ते तुम्हाला बघावं लागेल, लक्ष द्यावं लागेल. कारण इथे नुसती तुमची गोष्ट नाही आहे ही इथे तुम्ही अभ्यास न केल्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नुकसान होतं. तुमचं तर होतंच, तुमच्या आईवडिलांचं पण नुकसान होतं. कारण आता नाही म्हटलं तर तुम्ही 17-18 वर्षाचे आहात, तुम्ही चांगले काम करणारे आहात. तुम्ही 12वीचं नावाखाली काम न करता वेळ दवडता, अभ्यासही करत नाही आणि पुन्हा रिझल्ट मग वेगळाच येतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी पुढे होऊ नयेत आणि म्हणून तुम्हाला माझी कडक सूचना आहे. आणि जे अभ्यास करणार नाही त्यांना अभ्यास करावा लागणार आहे. हे बघा, माझा तर प्रयत्न आहे, तुम्ही स्वयंस्फूर्तीनं अभ्यास केला पाहिजे, तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे. अशाच पद्धतीनं हा विषय मांडण्याचा माझा तुमच्यासमोर प्रयत्न आहे. परंतु जर
एवढं करूनही जे मुलं अभ्यास करणार नाहीत अशा टग्यांना अद्दल घडवण्याची कलासुद्धा माझ्याकडे आहे आणि त्यांच्याकडून करून घेण्याची कलासुद्धा माझ्याकडे आहे आणि तीसुद्धा मी दरवर्षी वापरत असतो आणि याही वर्षी नक्कीच वापरेल. त्याच्यामुळं तुमच्या कोणाच्या डोक्यात भ्रम असेल की काय होतं बघू, तर आपल्या शाळेमध्ये 100% कॉपी मुक्तीने परीक्षा घेतलेली आहे गेल्या 2 वर्षापासून. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून तुम्ही झटून अभ्यास करायचा आहे. आणि कॉपी मुक्ती कशा करताय तर ती तुमच्या करताय. तुम्ही घडले पाहिजे, तुम्ही चांगले नागरिक व्हावेत, तुम्ही चांगले फायटर व्हावं अशी आमची इच्छा आहे. आता बघा, या कोरोनाच्या पिरियडमध्ये एवढ्या आपल्या देशामध्ये 150 कोटी लोक आहेत, तरीसुद्धा हे कोरोनाचं काम करायला लोक नाही आहेत. म्हणजे काय अवस्था आहे आपली. म्हणजे एवढे माणसं असूनही माणसं कमी पडतात. म्हणजे सक्षम, ज्याच्यामध्ये पात्रता आहे, ज्याच्यामध्ये कौशल्य आहे, असे कौशल्याधिष्ठित माणसं आपल्याकडं नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे. नुसती संख्या आहे आपल्याकडं. तर आपल्याला नुसती संख्या आता नको आहे. आपल्या देशाचंच भविष्य तुमच्या माझ्या हातामध्ये आहे. आपण जर चांगले घडलो तर देश घडतो, नाहीतर नाही. तर हा सुद्धा जो विषय मी तुमच्यासमोर मांडलेला आहे, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या अर्थशास्त्राच्या अभ्यासाबरोबर हे सगळं बोलणंसुद्धा खूप गरजेचं आहे. हे बोलणंही फार गरजेचं आहे. आणि नुसताच अभ्यास तुमच्याकडून करून घेणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. परंतु जगामध्ये काय चालू आहे आणि आपण काय केलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, यावर सुद्धा वारंवार चर्चा होणं गरजेचं आहे. आता अर्थशास्त्राचं हे पहिलं प्रकरण तुम्हाला सांगितलं. यामध्ये 2 शब्द महत्त्वाचे सांगितले तुम्हाला, सूक्ष्म आणि स्थूल. आणि तुम्हाला हेही सांगितलं की ज्यांना सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजेल, पाठ होईल नाही म्हणत मी, हे ज्यांना समजेल त्यांना संपूर्ण अर्थशास्त्र सोपं जातं. तर सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या अर्थशास्त्राच्या अभ्यास करण्याच्या पद्धती आहेत किंवा अध्ययन करण्याच्या पद्धती आहेत. अध्ययन आणि अध्यापन या 2 शब्दांचा अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता मला वाटतं हा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा तुम्हाला भेटतो. ठीक आहे.